मित्रांनो, लाईफला कधीच कम्फर्ट झोनमध्ये जाऊन देऊ नका. कारण की ज्यावेळी लाईफ कम्फर्ट झोनमध्ये जायला सुरुवात होते ना, त्यावेळी आळस, कंटाळा आणि काम करण्याची कार्यक्षमता कमी होते. आणि याच्यामुळे काय होतं, याचा इफेक्ट तुमच्या फॅमिली लाईफ आणि बिझनेसमध्ये पडतो. तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल, तुमची मुलं, माझी मुलं, जी काय आपली सिटीत राहणारी लोक आहेत, त्यांची मुलं पहा खूप कमजोर जाणवतात. थोडं जरी ऊन लागलं तरी त्याचा इफेक्ट त्यांच्यावर होतो. फ्रीजमधलं पाणी पिलं की लगेच त्यांना सर्दी होते. पण हेच जर तुम्ही गावच्या मुलांमध्ये पाहिलं तर त्यांच्यामध्ये खूप रोगप्रतिकारशक्ती खूप स्ट्रॉंग असते. उन्हात फिरतात, अनवाणी फिरतात, पाण्यामध्ये पोहतात, थंडीतही त्यांना काही त्रास होत नाही, उन्हाचा काही त्रास होत नाही. तसंच आपण सिग्नलवरती काही मुलं पाहतो जी गजरा विकतात, खेळणी विकतात, पेन विकतात, ठीक आहे, गाडी साफ करायला येतात, गाडीच्या काचा पुसतात, कधीच आजारी पडलेले जाणवत नाही, अनवाणी फिरत असतात. मित्रांनो, त्याचप्रमाणे जी धनगर समाजाची मुलं आहेत ते शेळ्या मेंढ्या मागे फिरतात, खूप स्ट्रॉंग असतात, हेल्दी असतात. त्याचप्रमाणे आपली मुलं खूप वीक मला जाणवतात, मुंबई पुणे सिटीमध्ये राहणारी मुलं. आणि त्यांचं आणि आपल्या मुलांचं जर कंपॅरिझन केलं, खरंच आपल्याला वाटतं की गुड लाईफ इज एनिमी ऑफ ग्रेट लाईफ. एक चांगलं जीवन महान जीवनाचं दुश्मन आहे हेच जाणवतं. तर आपल्या मुलांवर पण तो परिणाम होऊन देऊ नका. अशा प्रकारे जर आपण आपल्या वातावरणात जर तो स्ट्रॉंगपणा आणला तर तो स्ट्रॉंगपणा आपल्यामध्ये येईल. एसीत झोपायचं कमी करा, उन्हामध्ये जास्तीत जास्त फिरा, काही हरकत नाही, जास्त पाणी प्या. त्याच्यामुळे काय होईल, तुमची कार्यक्षमता वाढेल आणि त्याचा ग्रोथ तुमच्या फॅमिलीमध्ये आणि बिझनेसमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.